गेल्या 2 दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नसलेले शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड यांना उद्धव ठाकरेंनी समज दिल्याचं वृत्त आहे। तसंच घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशीही न बोलण्याच्या सूचना रवींद्र गायकवाड यांना दिली गेली आहे। आज ते उमरग्याला जाऊन उद्या दिल्लीत संसदीय अधिवेशनाला हजर राहणार अशी चर्चा आहे। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय अपडेट मिळतात? दीपक, ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं होतं त्याच्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांच्या समोर रवींद्र गायकवाड यांनी त्यांची बाजू मांडलेली होती। त्यानंतर लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलं होतं। ही सगळी जी बाजू आहे ही अनिल देसाई यांना उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याबाबत खंत व्यक्त केली। कुठल्याही पद्धतीचं समर्थन पक्षाकडून या कृत्याचं होणार नाही असं सुद्धा स्पष्ट केलं आणि रवींद्र गायकवाड यांना समज देण्यात आली होती। यापूर्वी सुद्धा आपण ही बातमी दाखवलेली होती, परंतु ज्या पद्धतीने आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते तर दीपक, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे कुठलेही पदाधिकारी नाही आहेत, तर ते लोकप्रतिनिधी आहेत, लोकांमधून निवडून आलेले खासदार आहेत। त्यामुळे खासदार पदाचा राजीनामा आता सध्या तरी पक्ष त्यांच्याकडनं घेणार नाहीये। जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानुसार चौकशांची जी कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल त्याच्यानंतरच पक्ष त्यांची भूमिका मांडेल। तोपर्यंत रवींद्र गायकवाड यांना मीडियाशी किंवा कोणाशीही बोलू नये अशी समज देण्यात आलेली आहे। ऋत्विक, धन्यवाद दिलेल्या बातमीबद्दल।